मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई वाहिनीवर किलोमीटर 36.500 जवळ सोमवारी 1 जून पहाटे 4:30च्या सुमारास भीषण अपघात घडला. तांदूळ भरलेला ट्रक, खाद्यतेल वाहून नेणारा कंटेनर आणि एर्टिगा कार यांचा समावेश असलेल्या या अपघातात ट्रक चालक व क्लीनर यांचा जागीच मृत्यू झाला असून इतर 3 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तांदूळ भरलेल्या ट्रकवरील चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर असलेल्या कंटेनर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक बसली. याच वेळी बाजूने जाणाऱ्या एर्टिगा कारला ही धडक लागल्याने अपघाताची तीव्रता वाढली. धडकेनंतर तांदूळ भरलेला ट्रक आणि खाद्यतेल वाहून नेणारा कंटेनर रस्त्यावर पलटी झाला. या अपघातात ट्रक चालक व क्लीनर यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला असून एर्टिगा कारमधील एका प्रवाशाला गंभीररित्या, अन्य एकाला किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींमध्ये लीलाबाई सस्ते वय वर्ष 80, मुकिंदा सस्ते वय वर्ष 56 आणि महेंद्र पाल वय वर्ष 39 यांचा समावेश आहे. अपघातामुळे तांदळाच्या बॅगा आणि खाद्यतेल रस्त्यावर विखुरल्याने काही काळ द्रुतगती मार्गावरील 4ही लेन प्रभावित झाल्या होत्या. जखमींना उपचारासाठी खोपोली ग्रामीण रुग्णालय तसेच MGM रुग्णालय कामोठे येथे हलवण्यात आलं. अपघातग्रस्त वाहने आणि रस्त्यावर पडलेला माल हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या मदतकार्यात महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा, बोरघाट, खोपोली पोलीस स्टेशन, IRB पेट्रोलिंग निवृत्ती यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, लोकमान्य हॉस्पिटल आणि हेल्प फाउंडेशन अशा विविध यंत्रणांनी सहभाग घेतला. व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत, KTV न्यूज, रायगड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल.